अहिल्यानगरच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पावसामुळे झाड कोसळलं. कोसळलेल्या झाडामध्ये दुचाकी अडकली, जीवितहानी नाही. सह्याद्री घाट माथ्यावर जोरदार पाऊस, उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये आवक वाढली. आगामी 4 दिवसांमध्ये धरण 50% भरण्याची अपेक्षा. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. अजित पवारांकडून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा. बारामतीमध्ये माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन, अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बळीराजा पॅनलच्या माध्यमातून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. माळेगाव कारखान्याच्या सभासदांना दमदाटी केली जात असून काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यासही तयार. चंद्रराव तावरेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टीका. काहींना उठण्यासाठी 2 लोकांची मदत घ्यावी लागते, तरी त्यांना संचालक व्हायचंय. अजित पवारांची नाव न घेता चंद्रराव तावरेंवर टीका. चंद्रराव तावरेंवरच्या वयावर बोलण्याचा अधिकार अजितदादांना नाही. चंद्रराव तावरेंवर अजित पवारांनी केलेल्या टीकेला रंजन तावरेंचं उत्तर. सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी. विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका. सूत्रांची माहिती.